धन्यवाद मनीषाजी। यानंतर मी विनंती करेन सन्माननीय आमदार आणि विभाग प्रमुख प्रकाशजी सुर्वे साहेब यांना की त्यांनी आपल्या शुभेच्छा या ठिकाणी ते द्यावे। जरा जोर सुर्वे साहेब यांची। जय महाराष्ट्र। नंतर बसलेले तुमच्या आमच्या सर्व खासदार जे संस्था रत्न म्हणून त्यांना बोलले जातं, गरुड सभाताई, मीनाताई, नंतर मनीषा कांदेताई, डॉक्टर साहेब आमचे, मोरे साहेब, शीतलताई आणि आमचे आमदार जी भाऊ, आमचा नगरसेवक कृष्णारावताई आणि जमलेले ज्यांनी हा कार्यक्रम केला ते तुमच्या आमचे सर्वांचे मित्र आणि गोर गरीब जनतेसाठी सातत्याने स्वतःला वाहून घेतलेले सिद्धेश दादा कदमदार जोरदार टाळ्या यांच्यासाठी झाला पाहिजे। आपले त्यांनी वर्ल्ड रेकॉर्डच केलं। रुग्ण देणारे कोण पहिले असते शिंदे साहेब आहेत, बाकी कोण नाही। तर पूर्वीचे मुख्यमंत्री होते 2 कोटी रुपये दिले होते, आपल्या साहेबांनी 125 कोटी रुपये, कारण गोर गरिबांना ऑपरेशन करायला किती त्रास होतो, लागतात, त्यांना हा मदतीचा हात केलं असं ते एकनाथ शिंदे साहेबांनी केलंय। आणि आता इथे भव्य दिव्य असं ह्या गरीब रुग्णांना उपचार मिळावे, त्यांचे ऑपरेशन्स व्हावेत, वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स ते ऑपरेशन पूर्णपणे इथे करून दिले जातील आणि असणाऱ्या औषधं गोळ्या सुद्धा दिल्या जातील। याच्यासाठी आलेले हजारो शेकडो ते आलेले ज्येष्ठ नागरिक आणि सर्व निदान करण्यासाठी आलेले पेशंट, सिद्धेश दादांनी खूप चांगला कार्यक्रम घेतला। मला आठवतं पूर्वी सिद्धेश दादा आमच्या तिकडे पूर्ण विभागामध्ये कार्यक्रम प्रत्येक वाढवाढवा घ्यायचा, आज इथे त्यांनी सुंदर उपक्रम घेतला, त्याबद्दल त्याचं मनापासून हार्दिक अभिनंदन। गरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा समजली जाते, त्याप्रमाणे सिद्धेश दादांनी आमच्या साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा चांगला उपक्रम घेतला आणि साहेबांना आरोग्य सेवेमध्ये काम करायला प्रचंड आवड, म्हणून त्यांनी दीपक आपला सावंत साहेबांना स्पेशली आपल्या याच्यामध्ये बोलून घेतलं, कारण ते सुद्धा मंत्री होते याच विभागाचे आणि गोरगरिबांची सेवा झाली पाहिजे साहेबांचं ब्रीद वाक्य, आणि त्या ब्रीद वाक्याला अनुसरून सिद्धेशदांनी चांगला कार्यक्रम घेतला, त्याबद्दल मनापासून हार्दिक अभिनंदन। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब।